मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेसोबत एकत्र लढणाऱ्या मनसेला स्वीकृत नगरसेवक मिळताना दिसत नाहीये। उद्धव ठाकरेंना एका नगरसेवक पदाचा प्रस्ताव दिला पण प्रतिसाद मिळत नाही अशी माहिती मनसेच्या सूत्रांनी दिली। त्यावरून संदीप देशपांडेंनी कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये असं सूचक व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं। पाहूयात हा रिपोर्ट। गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत आणि मनसेच्या संदीप देशपांडेंमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली आहे। त्यानंतर राज ठाकरेही एकनाथ शिंदेंच्या भेटीला आले। आता मुंबई महापालिकेतल्या स्वीकृत नगरसेवकांवरून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये जुंपल्याचं चित्र आहे। 3 पैकी एक स्वीकृत नगरसेवक पद मिळावं असा मनसेचा आग्रह आहे, पण उद्धव ठाकरेंची तशी तयारी दिसत नाही। त्यावरून मनसेच्या संदीप देशपांडेंनी जळजळीत वार केले। कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये असं व्हॉट्सअप स्टेटस देशपांडेंनी ठेवलं। संदीप देशपांडे यांचा थेट निशाणा हा उद्धव ठाकरे यांच्यावरच आहे। तर कोत्या मनाच्या टीकेला उतावळेपणा करू नका असं म्हणत पेडणेकरांनी देशपांडेंना उत्तर दिलंय। मुळात उद्धवजी आणि राजसाहेब हे दोन्ही पक्ष प्रमुख आहेत। एकाच घरातले 2 पक्ष प्रमुख आहेत। काल आदित्यांबरोबर राजसाहेब होते, त्यामुळे त्या गोष्टीमध्ये नक्की काय एकमत झालं हे संदीपला माहिती आहे का, मलाही नाही माहिती। मग त्यावर भाष्य करणं हे मला वाटतं फार उतावळेपणा होईल असं मला वाटतं। त्यामुळे त्यांच्या दोघांतलं एकमत ते संदीपला कळलंय का आणि म्हणून संदीप बोलतोय का? संदीपच्या बोलण्यावर मी काही नाही बोललो। तुम्ही काय म्हणताय, स्वीकृत असेल किंवा जे काय असेल तो निर्णय फक्त राजसाहेब ठाकरे घेतील, बाकी माहिती देणं हे आमचं काम आहे। नाही, पण बघू ना, आपण निर्णय झालाय का या क्षणापर्यंत, फायनल त्यांना झाले, स्वीकृत झाले का ते? मला वाटतं त्याच्यावरती यशवंत असतील, ती संपूर्ण आमचे नगरसेवक असतील, महत्त्वाचे पदाधिकारी असतील आणि राजसाहेब ठाकरे। शेवटी आमच्या दृष्टीने राजसाहेब ठाकरे जेव्हा म्हणतील की मला मान्य आहे तेव्हाच ते मान्य होईल। स्वीकृत नगरसेवक म्हणजे निवडणूक न लढता थेट नगरसेवक होण्याची संधी। मुंबईमध्ये स्वीकृत नगरसेवकांची संख्या 10 आहे आणि एका नगरसेवकासाठी 22.7 नगरसेवकांचं संख्याबळ आवश्यक आहे। भाजपचे मुंबईमध्ये 89 नगरसेवक आहे, तर शिंदेंच्या शिवसेनेकडे 29 नगरसेवक आहे। त्यामुळे महायुतीचे 6 नगरसेवक, ठाकरे बंधूंच्या युतीत ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 तर काँग्रेसचा 1 स्वीकृत नगरसेवक होऊ शकतो। पण ठाकरेंच्या शिवसेनेने 3 पैकी 1 स्वीकृत नगरसेवक पदाची जागा ही आम्हाला द्यावी अशी मागणी मनसेची आहे। पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून 3ही स्वीकृत नगरसेवकांची नावं ठरल्याचं सूत्रांनी सांगितलंय। साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर आणि कैलास पाठक यांच्या नावावर उद्धव ठाकरेंनी शिक्कामोर्तब केलंय अशी माहिती मिळतेय। 25 तारखेला स्वीकृत नगरसेवकांची नावं ही जाहीर केली जाणार आहेत। तर मनसेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मनसे नेत्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडे चर्चा करून प्रस्ताव देखील दिला होता। प्रस्ताव पक्षप्रमुखांना सांगून कळवतो असं मनसे नेत्यांना सांगण्यात आलं, पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोणतंही उत्तर मनसेच्या नेत्यांना मिळालेलं नाही। त्यावरून संदीप देशपांडेंनी कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये असं व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याची चर्चा आहे। तर राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानं जळफळाट झालाय। त्यामुळेच एकही स्वीकृत नगरसेवक पद मनसेला दिलेलं नाही हा टोला उदय सामंत यांनी लगावला। ज्यावेळी मनसे आणि युबीटीची युती झाली त्यावेळी पहिल्यांदा मी सांगणार होतो की भविष्यामध्ये राजसाहेबांचा ब्रह्मनिरास झाल्याशिवाय राहणार नाही। युबीटी पूर्ण मनसेच्या पाठीत खंजीर खुपसेल, त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे। आणि काल सकाळी जे मी 6:30 वाजता ट्विट केलं होतं त्याचे पडसाद तुम्हाला दिसत असतील, कारण मैत्री टिकवणं आणि राजकारण हे 2 भाग आहेत। माननीय राजसाहेबांची आणि शिंदे साहेबांची अतिशय जवळची मैत्री आहे, राजकारणाच्या पलीकडची मैत्री आहे। आणि म्हणून जर ते एकनाथ शिंदे साहेबांच्या घरी भेटले असतील तर एवढा जळफळाट करण्याची काही आवश्यकता नाही। आणि या जळफळाटीतूनच 3च्या 3 ऑप्शनचे नगरसेवक आज युबीटीचे झालेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट मुंबईमधल्या ट्रॅफिकच्या विषयावरून घेतल्याचं राज ठाकरे हे म्हणाले, पण ही भेट ठाकरेंच्या शिवसेनेला आवडलेली नाही हे संजय राऊतांच्या बोलण्यातून दिसतंय। आम्ही आमच्या भूमिकांवर ठाम असतो असा टोला राऊतांनी राज ठाकरेंना लगावला।
कोण कोणाला भेटलं ते काय आम्ही काय हेरगिरी करत नाही, तिथे कोणी कोणाला भेटण्यावरती बंधनं नाहीत. पण एकनाथ शिंदे या प्रवृत्तीविरुद्ध आमचं टोकाचं भांडण आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. जे नंदनवन तुम्ही सांगताय ते शिवसेनेच्या चोरीतून आणि धनुष्यबाणातून चोरीतून निर्माण झालेलं नंदनवन, एवढंच मी सांगतो. आपल्याकडे आता पूर्वीसारखी निकोप राजकारण राहिलेलं नाही. मी आता कसं आहे, कोणी एकमेकांना भेटणं म्हणजे प्रत्येक वेळेला काहीतरी त्याच्याबद्दल राजकारण शोधायचं आणि त्याच्यातनं काहीतरी युत्या आघाड्या. एक तर 3 वर्षांचा निवडणूक आहेत. सगळ्या गोष्टी सांगितल्या तरी आपल्याकडच्या लोकांचा विश्वास बसत नाही. नाही काहीतरी असणार, ह्याच्यामध्ये पण काहीतरी असणार तर असणार. मग तुम्हाला काय चर्चा करत बसा. यांना आत्ता नाही, परत भेटीन. ह्याच्यानंतर तुम्हाला काय राजकारणाच्या चर्चा करायच्या असतील त्या तुम्ही करत बसा. मी जो गेलो होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्याला मी सुरुवात करताना सांगितलं होतं की एक निकोप राजकारण हे महाराष्ट्रामध्ये पूर्वी होतं की निवडणुका संपल्यानंतर सगळेजण एकमेकांना भेटायचे, काही बोलणं व्हायचं, काही व्हायचं. या सगळ्या गोष्टी आता संपलेल्या आहेत, बंद झालेल्या आहेत. आणि प्रत्येक गोष्ट ही तुमच्याकडे तिरस्कारानेच सगळ्या गोष्टी आपल्याकडे पाहिल्या जातात. हे असं बघून नाही चालणार. यातनं हाताला काही लागणार नाही. आणि मला असं वाटतं की विरोधी पक्षाची भूमिका ही योग्य रीतीने पार पाडली पाहिजे. जे काही जिथे सरकार चुकेल तिथे ठणकावलं पाहिजे. आणि सरकारला मला असं वाटतं की आणि हे उद्या आम्ही सरकारमध्ये असू. उद्धव ठाकरेंची शिवसेना कितीही नाराज असली तरी पुन्हा भेटणार असं सांगून राज ठाकरेंनीही आपले इरादे स्पष्ट केले. म्हणजेच युती ही महापालिका निवडणुकीपुरती होती. पण त्यानंतर अशा प्रकारे सत्ताधाऱ्यांसोबत भेटीगाठी बंद होऊ शकत नाही, हेच राज ठाकरेंनी सांगण्याचा प्रयत्न केला. निवृत्ती बाबरसह मयुरेश जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.